2 वर्षात कामं आली. नाही असं नाहीये. डेली सोपमध्ये ते कॅमिओ वगैरे असतात ते आले होते. तर कॅरेक्टर चांगलं नव्हतं. त्यानंतर मध्ये एक सीरियल आली होती. तर सध्या हं, माझी आई पण आजारी असते, तर ते टायमिंग्स वगैरे आपले पा सकाळी 6:30चा कॉल टाईम वगैरे हं. ते मला जमणार नव्हतं. तर जमणार नाही. तशी ती सीरियल गेली माझ्या हातून. त्यानंतर सिनेमा आला होता मला. छान सिनेमा आला होता. म्हणजे त्याचा प्रमुख अभिनेता सिद्धार्थ बोडके आहे. हो. हो आणि प्रोडक्शन चांगलं आहे. देव माणूस ज्यांची फिल्म आहे, हं, त्यांची नवीन फिल्म आता येणार आहे. तर त्यांच्याबरोबर मला सिनेमा आला होता. पण ते कॅरेक्टर मला नाही आवडलं. हं. मग मी ते नाही म्हणून सांगितलं. माझं छान एका खूप छान मोठ्या व्यक्तीने नाव सुचवलं होतं आणि त्यांना असं वाटलं होतं, की मी खूप छान करेन आणि मलाही माहिती मी ते खूप छानच केलं असतं. पण मला एक वाटलं होतं, की मी जशी बारीक झाली आहे किंवा मी जे 70 किलो वजन कमी केलंय, तर मला असं वाटतं हो, झालं? येस. काही मुलाखतींमधनं मी 50 किलो 50 किलो ऐकलं होतं. आता 70 किलो. डायरेक्ट 70 किलो वगैरे वजन कमी झालंय. तर ग्रेट. हो. तर मला असं वाटतं, की जर आपली सुरुवातच जिथून झाली आणि शेवटही जर तिथेच होणार असेल, तर याचा अर्थ आपण काही मेहनत घेतलेली नाहीये. बरोबर. तर मला वाटतं, की आपण वेगवेगळ्या भूमिका करायला हव्या, हं. प्रयत्न करायला पाहिजे, त्यासाठी स्ट्रगल करायला हवं आणि थांबायला हवं, असं मला वाटतं. जर तुम्ही थांबला नाही, तर समोरच्यांनाही वाटतं, की अरे ही ते करतेय. तर तेही वेगळा विचार नाही करू शकत बरोबर. आपल्याबद्दल. हं. आणि झालं असं, की अचानक मला फोन आलाय म्हणजे कुमार सोनी यांच्याकडनं नाटकासाठी. तर मला तर आधी खरंच वाटलं नाही, की नक्की तेच कुमार सोनी आहेत का? मी जाऊन चेक केलं. हो, मी जाऊन चेक केलं. हं, अ, Facebook आणि याच्यावर जाऊन, की हं, नक्की हेच कुमार सोनी आहेत का? हं, तर तेच निघाले हं. आणि त्यांनी मला म्हणजे तू त्यांना पाहिलं नव्हतंस मी आधी? कधीच पाहिलं नव्हतं. मी त्यांचे फक्त फक्त नाव ऐकून. नाटकं पाहिली होती आणि चंद्रकांत कुलकर्णी, म्हणजे आपले विजय केंकरे, कुमार सोनी. तर हे फक्त ही नाव नाटकातली अशी नावं आहेत. हां, वजनदार नावं. वजनदार नाव आहेत आणि त्यातल्या एकाचा मला फोन आलाय. बरं आणि बरं आता माझा प्रॉब्लेम असा आहे, की माझ्या आईमुळे मला म्हणजे वेळ देता येत नाहीये किंवा मी हां. लवकर येऊ शकत नाही किंवा माझी आई आजारी आहे हां. तर मग पुढे मागे बघा म्हणजे हा प्रॉब्लेम आहे. तर मी तेही सांगितलं. बरं त्यांना मी हिम्मत करून हेही सांगितलं, की मी 18 वर्ष नाटकात काम केलेलं नाहीये. तर सर काय आहे म्हणजे मी तुझं काम पाहिलंय. तू ये, होईल. काही टेन्शन घेऊ नको. आणि मी खरोखर सांगते प्रणाली, मी सुरुवात केली आणि ती वेगळी स्कूल आहे. मी स्वामींचे आभार मानेन हं. आणि मला वाटतं, की त्यांनी मला मला जे हवं होतं, ज्यासाठी मी प्रयत्न करत होते, की वेगळं मला वेगळं करायचंय. ठीक आहे, ह्या नाटकात माझी भूमिका ना फार छोटी आहे, पण ती तितकीच महत्त्वाची आहे आणि ती वेगळी आहे. मी आत्तापर्यंत असं नाही केलंय आणि हं. पहिल्यांदा मी नाटकात तर अजिबातच केलं नाहीये. मी फक्त विनोदी काम केलंय म्हणजे बरोबर. फार्सिकल म्हणजे यदाकदाचित केलंय, यदाकदाचित भाग 2 केलाय, धक्के-बुक्के केलंय, जागो मोहन प्यारे नाटक केलंय. तर मला असं वाटतं, की ही भूमिका माझ्यासाठी ना फार महत्वाची आहे. कदाचित स्वामींनी म्हणूनच ती छोटी ठेवली असेल, की "अगं तू छोट्याने सुरुवात कर बघ तुला जमतंय का?" आणि आता ही माझ्यावरती जबाबदारी आहे, की मी त्यातून पण हे दाखवलं पाहिजे, की हो मी करते किंवा मी करू शकते. तर आणि मला सगळ्यात मोठं टेन्शन फक्त याचं आहे, ह्या गोष्टीचं आहे, की ज्या दिग्दर्शकाने हं. माझ्यावर विश्वास ठेवलाय. बरं त्यांनी माझं तसं काम कधी पाहिलं नाहीये. मी केलंच हां, नाहीये. हां, हां. तर त्यांनी वेगळा का विचार केला? कारण आत्तापर्यंत ज्यांच्याकडे मी कामं करत होते, त्यांनी कधी वेगळा विचार नाही केला, बरोबर. की हे असं करू शकेल. मग ह्यांनी काय माझं कुठलं काम किंवा माझ्या कामामध्ये ह्यांना काय दिसलं कुमार सोनी सरांना, हं, की ही मुलगी ते करू शकते. हं. तर माझ्यावर आता ही जबाबदारी जास्त आहे, की त्यांचा मी विश्वास जो त्यांनी माझ्यावर ठेवला ना, तो विश्वास मी त्याला तडा जाऊ गमावून देणार देणार नाहीये नाही. आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणे माझ्याकडनं ते झालं पाहिजे. कारण ते माझ्यासाठी पण चांगलं आहे. कारण मला 100% माहिती आहे, की जरी भूमिका माझी छोटी असली तरी लोकं येऊन मला ज्यांनी माझ्यावर काम केलंय किंवा ज्यांनी माझं काम पाहिलंय, जर मी ती भूमिका उत्तम केली, सरांच्या अपेक्षेप्रमाणे केलं ना, 100% लोकं मला भेटायला येतील, की "आरती सोळंके तुम्ही वेगळं काम केलंय." हं. आता ती मला जास्त भीती आहे. आणि नाटकामध्ये प्रियाताई पण आहेत. प्रियाताई बेडे हो, आहेत. ज्यांना आपण खरं तर लहानपणापासून टीव्हीवर बघितलं. लहानपणापासून आपण ज्यांची कामं बघतोय, हं. म्हणजे बघ ना ह्या नाटकाचं बघ कसं आहे म्हणजे प्रोडक्शन हाऊस, रंगत संगत, श्री लक्ष्मीनारायण प्रोडक्शन हाऊस, दोन्ही प्रोडक्शन हाऊस चांगले आहेत. त्यानंतर दिग्दर्शक कुमार सोनी, हं. त्यांनी ती रंगावृत्ती केली आहे. लेखक ज्यांची कथा आहे मेन ते हेमंत एदलाबादकर, त्यानंतर प्रियाताई, त्यानंतर जेवढे पण कलाकार आहेत हं.
अप्रतिम टीम आहे. अप्रतिम टचवूड म्हणजे स्वामींच्या कृपा आणि आम्ही सगळे स्वामी भक्त आहोत. हो वाव. सगळे स्वामी भक्त एकत्र मस्त. आले होते. हो, त्याच्यामुळे आम्हाला खात्रीच आहे, आमचं भूलभुलैया आमच्या सगळ्यांसाठीच कारण प्रियाताई पण खूप गॅप नंतर नाटक हो करणार हो आहे हो. आणि तिची सुद्धा भूमिका वेगळी आहे. ती पण सांगेलच, मी आता सांगणार नाही, पण तिची भूमिका वेगळी आहे. त्याच्या आमच्या सगळ्यांसाठी आम्ही जेवढे नाटक करणारे कलाकार आहोत त्या नाटकात, त्या सगळ्यांसाठी ते नाटक फार महत्वाचं आहे. आणि आता जेवढी नाटकं येतात त्या त्या सगळ्या नाटकांमध्ये आमच्या नाटकाचा जॉनर वेगळा आहे. वाव. त्यामुळे आम्ही सगळे उत्सुक आहोत प्रेक्षक म्हणून तुमचं ते नाटक पाहायला. मला हो. आता तू नाटकांविषयी बोलतेस आणि तू काही नावही सांगितली जी नाटकं चांगली गाजलेली नाटकं आहेत हो. ज्यात तू काम केलं होतंस. तर थोडंसं आपण थोडं पाठी म्हणजे तुझ्या बालपणातच जाऊया. हम्म. आरती विषयी ना बऱ्याच गोष्टी अशा आल्या की असा संघर्ष इंडस्ट्रीत करावा लागला. मी अशी बारीक झाले, मग ते बारीक कशामुळे झाले हे सगळं माहितीये. पण आरती सोळंकी ही लहानपणी कशी होती किंवा तिचं बालपण कसं गेलं? एक तर मी असं ऐकलंय की आई मुसलमान आहे, बाबा गुजराती आहेत आणि आरती इतकं छान मराठी बोलते. हे कसं झालं? हे सगळं कसं होते? हे सगळं मला ऐकायचंय आज आरतीकडून. ऍक्च्युली लव्ह मॅरेज झालं आई बाबांचं आणि अर्थात म्हणजे मुस्लिम बायको केली त्याच्यामुळे बाबांना घरातून जा आता असं झालं हम्म. होतं. तर त्यांनी मग सुरुवातीला ते भाड्याने घर घेतलं होतं, पण तेही हम्म. गिरगावातच घेतलं होतं. त्यानंतर मग त्यांनी इथे या चाळीत विकत घर घेतलं. तर त्या चाळीतले सगळेच कोकणी, सगळेच हो. मराठी. म्हणजे माझा बारसा सुद्धा ना सावंतांच्या घरी झालाय. माझं नावही आरती जे ठेवलंय ते त्यांनी ठेवलंय, सावंत आईने. ती हो. आता हयात नाहीये, ती 2016 वारली. तर तिने ठेवलंय आरती म्हणून नाव. माझ्या बहिणीचं पण नाव, माझ्या मोठ्या बहिणीचं नाव, आमची नावं त्यांनी ठेवली आहे. बारसा आमच्या आजूबाजूला म्हणजे त्यांच्या घरात झालेले आहेत. हम्म. बरं, माझं शिक्षण मराठीतून झालंय. आता ह्या दोघांची गंमत होती आई बाबांची अशी, की बाबा गुजराती, ते गुजराती म्हणजे काठियावाडी गुजराती, हा हा. भावनगरचे, हो. आणि आई मुस्लिम. तर ह्यांना दोघांना कॉमन भाषा कुठल्या येत होत्या तर हिंदी, किंवा आई माझी सोलापूरच्या त्याच्यामुळे तिला मराठी येत होतं. मराठी. आणि बाबांना सुद्धा मराठी येत होतं कारण ते मुंबईत लहानाचे मोठे आले. आता गिरगावात एका चाळीत राहतायत, तर ते कशाला गुजराती आणि हिंदीतून बोलतील? ते हम्म. मराठीतूनच बोलणार ना. बरोबर. बरं, माझ्या आईला भेटल्यानंतर कोणी ओळखणारच नाही की ही ह्या मुसलमान आहेत. तू म्हणशील ब्राह्मण आहे. अतिशय गोरी गोरी ब्राह्मणांसारखी. हम्म. हा, म्हणजे तिचा लुक बघशील तर ती ब्राह्मणच वाटते आणि तिच्या बोलण्यात कुठे सोलापुरी टोन किंवा मुसलमान असं काहीच येणार नाही. बरं, माझं शिक्षण मराठीतून झालंय, आर्यन शाळेतली आहे मी, गिरगावातल्या. हम्म. त्याच्या मला मराठी आलंच पाहिजे. त्याच्या आणि मला सांगावं लागतं की मी गुजराती आहे. ओळखूच शकत नाही कोणी. काय म्हणतेस? हा, मला सांगावं लागतं की मी गुजराती आहे. कारण ना सोळंकी आडनावावर ना एक तर गुजराती असतात हा, पण पटकन मराठी पण असतील की आपलं म्हणजे असतात ना आता ऍक्च्युली बऱ्याचशा कसं आहे ना, ते आडनावांची. सोलंकी आहे. मी हा. 10 वेळा लोकांना ते सांगते मराठीमध्ये आपण टिळ, सोळंकी करतो. टिळ. हा सोलंकी. हा, हा. तर ते बऱ्याच प्रोडक्शन हाऊस किंवा नाटकवाले किंवा हम्म. सगळे ना आता ळ सोळंकीच झालंय ते. सोळंकीच झालंय हा. ते. त्यामुळे तुला मराठी करून टाकलं लोकांनी. लोकांनी ठरवलं मी मराठी, हो मी मराठी आहे. आडनावातच बदल करून ते करून टाकलं. आडनावातच बदल करून झाले. पण तुझं अपब्रिंगिंग कसं राहिलंय? कशा पद्धतीने तू वाढलीयेस, लहानाची मोठी झालीयेस, बालपणात कसं होतं बालपण? कशा अं, पद्धतीनं ते तू वाढलीयेस? कसं आहे की बाबांची घरची परिस्थिती खूपच चांगली, म्हणजे करोडपती वगैरे असे माझे बाबा. हो. हं? हा, म्हणजे ते आहे जरा वेगळंच प्रस्थ आणि असे ते होते. आणि पण ते त्यांना माझ्या आईबरोबर लग्न केल्यानंतर ना त्यांना घरातून बाहेर काढलं होतं. हं. मग चाळीत आले ते राहायला आई हं. बाबा, आणि मग आम्ही दोघी झालो हं. बहिणी. मग 3-3.5 वर्षांची असताना बाबा म्हणजे एकदा गावी गेले होते, तर मग तिकडे काहीतरी प्रॉब्लेम झाला. मग त्यांना सांगितलं की अं, घरामध्ये बाटलेलं कोणीतरी आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम सुरू होत आहेत. असं ओह! धार्मिक कारण निघालं खूप मोठं. मग तिथेच बाबांना सांगितलं की हं. त्यांना बाहेर काढावं लागेल आपल्या समाजातून किंवा ह्याच्यातून. अच्छा. तर तिथल्या तिथे असं ठरलं की वेगळं. माझ्या आई बाबांचा काही डिवोर्स झाला नाहीये किंवा भांडण झालं नाहीये.